नमस्कार मंडळी, मी रेश्मा नांगरे पाटील आणि तुम्हा सर्वांचं आपल्या या मराठी चॅनल मध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे। सर्वात आधी काही दिवसांपूर्वी मी भाकरीचा शॉर्ट व्हिडिओ इंस्टाग्राम आणि YouTube वर अपलोड केला होता। त्या शॉर्ट व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार। त्याचबरोबर अनेक जणांचे खूप सारे प्रश्न होते की तुम्ही काटवट कुठून घेतला, कितीला मिळतो, तवा कोणता वापरला, पीठ फक्त ज्वारीचं आहे की तांदळाचं मिक्स आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज मी देणार आहे। आणि भाकरी शिकत असताना मला आलेले अनुभव आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करा। त्याचसोबत सबस्क्राइब करून शेजारील बेलवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा। तर मंडळी, भाकरी आपली चांगली किंवा न करपता शेकण्यासाठी तवा व्यवस्थित छान क्लीन असला पाहिजे। म्हणजेच तव्याला आधीच भाकरी केल्याचे डाग असतील तर ते साफ केले पाहिजे, किंवा डाग राहिलेच तर ते हाताला रफ नाही झाले पाहिजे। तर ही देखील खूप महत्त्वाची स्टेप आहे। तर इंस्टाग्राम वरती ज्वारीची भाकरीच्या शॉर्ट व्हिडिओला लाखो मध्ये व्ह्यूज येत आहेत, छान छान कमेंट्स करताय, लाईक करताय, व्हिडिओ शेअर सुद्धा करताय, त्याबद्दल परत एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद। त्याचबरोबर अनेक जणांचे बरेच प्रश्न देखील आहेत। तर मी इथे लोखंडी तवा वापरला आहे आणि हा तवा माझा ऑलराऊंडर आहे बर का। म्हणजे चपाती, डोसा, बेसन पोळी किंवा सुक्या भाज्या म्हणा, मी यातच करते। कारण स्वयंपाक माझा जितका आवडता विषय आहे तितकाच भांडी घासणे हा माझा न आवडता विषय आहे। त्यामुळे चपाती किंवा भाकरी झाली की शक्यतो यामध्येच मी सुक्या भाजीचा विषय संपवते। तर 2 भाकरीचं पीठ मी इथे घेतलेलं आहे। 2 भाकरी करण्याचा माझा अंदाज म्हणजे 2 भाकरीला 2 मूठ भरून पीठ मी इथे घेतलेलं आहे। त्याचबरोबर गॅस मी बारीक फ्लेमवर चालू ठेवलेला आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून फक्त पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। पीठ थोडंसं घट्टच मळून घ्यायचं। आता याला लगेचच सगळ्याच पिठाला मळत बसण्याची गरज नाहीये, लागेल तसा पिठाचा गोळा घ्यायचा आणि आता या पिठाला चांगला जोर लावून घसरा देत हाताला पिठाचा गोळा मऊ लागेपर्यंत 30-40 सेकंद किंवा मिनिटभर तरी त्याला छान एकजीव करत मळून घ्यायचं। हाताला पीठ घट्ट लागत असेल तर मध्ये मध्ये पाण्याचा हात लावून पीठ मळून घ्यायचं। यामुळे काय होतं, भाकरी तुटत नाही, त्यामुळे व्यवस्थित थापता पण येते, उचलता येते आणि भाकरी छान फुगतात सुद्धा। पीठ मळून झालं की या पद्धतीने याला गोलाकार द्यायचा। तर भाकरीकडे कमी लक्ष आणि काटवटकडे जवळपास सगळ्यांचंच लक्ष आणि प्रश्न, ही परात मी कुठून घेतली, तर याला परात नाही काटवट म्हणतात। तर काटवट किंवा परातीवर पीठ पसरवून घ्यायचं आणि मध्यभागी थोडंसं जास्त पीठ ठेवून यावर हा पिठाचा गोळा ठेवायचा। थोडंसं पीठ दोन्ही हाताला सुद्धा लावायचं आणि सुरुवातीला एका हाताच्या पंजाने भाकरी गोलाकार सरकवत या पद्धतीने थापायला सुरुवात करायची। भाकरी थापायला सुरुवात केली की गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची। तवा व्यवस्थित कडक गरम असेल तरच भाकरी छान भाजली जाते आणि फुगली सुद्धा जाते। तर मगाशी माझं अर्धवटच बोलणं झालं की असा काटवट कुठे मिळतो। सोलापूर, लातूर, पंढरपूर या भागात काटवट इझिली मिळतो, किंवा जिथे लाकडी वस्तू बनवून मिळत असतील त्या ठिकाणी जर ऑर्डर घेत असतील तर तिथे सुद्धा बनवून मिळेल। आणखी एक तुमचा प्रश्न की हा काटवट किती रुपयांना मिळतो, तर 2020 मध्ये माझी आई जेव्हा सोलापूरला गेली होती तेव्हा तिने माझ्यासाठी 600 रुपयांना काटवट आणला होता आणि तुमच्यासाठी मी रिसेंटली सोलापूर मध्ये चौकशी केली तर आता 1000 रुपयांच्या आसपास हा काटवट मिळतोय। तर पहा, भाकरी सगळीकडून एकसारखी थापून घेतली आहे आणि शेवटी भाकरीच्या कडा पातळसर थापून घ्यायच्या, म्हणजे भाकरी छान आणि सुबक दिसते। आता हळूच उजव्या हाताने भाकरीच्या कडा उचलून डाव्या हातावर भाकरीची खालची बाजू वरच्या दिशेने घेऊन दोन्ही हाताने या पद्धतीने भाकरी तव्यावर ठेवायची। तव्यावर भाकरी टाकली की गॅसची फ्लेम बारीक करायची आणि पाणी लावून घ्यायचं, म्हणजे भाकरीला पाणी लावताना हात भाजले जाणार नाहीत। तर चपातीला सुद्धा हा तवा मी वापरत असल्यामुळे भाकरी सरकली जाते पाणी लावताना। भाकरीला पाणी लावून झालं की गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आणि पाणी मळायला सुरुवात झाली की भाकरी पलटी करून घ्यायची। तर भाकरी मी नेहमी बारीक आणि मोठा फ्लेम वापरूनच भाजत असते, म्हणजे भाकरी छान भाजते आणि फुगते सुद्धा। पाणी लावून भाकरी उलटल्यावर भाकरीचा मध्यभाग किंवा त्याच्या आसपासचा भाग थोडासा फुगला जातो, त्यामुळे भाकरी एकसारखी शेकली जात नाही। त्यावेळी गॅसची फ्लेम बारीक करायची, म्हणजे भाकरी तव्यावरती व्यवस्थित सेट होते। भाकरीचा फुगलेला भाग तव्यावर व्यवस्थित सेट झाला नसेल तर उलटण्याच्या साह्याने हलकासा दाब देऊन तव्यावर भाकरी सेट करून घ्यायची। भाकरी तव्यावर व्यवस्थित सेट झाली की आता फ्लेम मोठाच ठेवायचा, गरज पडली तरच बारीक फ्लेम करायची। आता तव्यावरची भाकरी शेकेपर्यंत आपली दुसरी भाकरी सुद्धा बनवून झाली पाहिजे, म्हणजे आपला गॅस वाया जाणार नाही। तर अजून एक प्रश्न विचारला होता की हे फक्त ज्वारीचंच पीठ आहे की तांदळाचं पण पीठ मिक्स आहे, किंवा ज्वारी आणि तांदळाचं किती प्रमाण घेतलंय, तर मी नेहमी 5 किलो ज्वारीला 2 किलो तांदूळ असं प्रमाण घेते। भाकरी छान पांढरी शुभ्र दिसावी एवढाच हेतू, बाकी काही नाही। दुसरी भाकरी करत असताना सुद्धा आपल्याला तव्यावरच्या भाकरीकडे लक्ष द्यायचं आहे, कारण लोखंडी तव्यात पटापट भाकरी भाजली जाते, थोडंसं दुर्लक्ष महागात पडू शकतं आणि आपली भाकरी करपू शकते। तर भाकरी सगळीकडून पूर्णपणे शेकल्याशिवाय उलटण्याची घाई अजिबातच करायची नाही, म्हणजे भाकरी पलटल्यावर ती पटकन फुगेल। भाकरी फुगली जरी असली तरी ती सगळीकडून व्यवस्थित
व्यवस्थित शेकून घ्यायची आणि भाकरीला जास्त उलटपालट करून शेकत बसायचं नाही, नाहीतर भाकरी कडक होते। भाकरीचा जो भाग भाजला गेला त्या भागावर उलटण धरून भाकरीच्या कडा छान भाजून घ्यायच्या। तर भाकरी आपली छान भाजून तयार आहे। गरमागरम सुक्की पातळ भाजी बरोबर सर्व करायची किंवा चिकन मटनच्या कालवणासोबत चुरून खायची, एक नंबर लागते। गरमागरम भाकरी मला खूप आवडते, पण काय वाडस करस तोपर्यंत बायकांच्या नशिबाला गारच काय ते माहेरी आईच्या हातची गरमागरम भाकरी मिळते। आणि हो, भाकरीचं क्रेडिट फक्त माझ्या आईला, कारण भाकरी करायला मला माझ्या आईने शिकवलं। मी 7वी 8वी ला असताना भाकरी करायला शिकत होते आणि माझ्या तुटक्या मुटक्या भाकऱ्या माझे वडील खूप आवडीने खात होते। आमचं सुखी जीवन काळाला बघवलं नाही आणि एक दिवस काळाने आमच्यावर घात केला। माझे वडील अचानक हार्ट अटॅकमुळे देवाघरी गेले। अचानक आमचं दुःख आणि गरिबीचा प्रवास सुरू झाला, पण आयुष्यभर एक खंत नेहमी राहील की वडिलांच्या नशिबात लेकीच्या हातच्या तुटक्या मुटक्या भाकरीच होत्या। जीवनात चढ उतार, गरिबी आणि दुःखाचे दिवस खूप पाहिले, पण याला खचून न जाता आम्ही नेहमी लढलो आणि इथून पुढे सुद्धा लढत राहणार। तुमच्या सोबत बोलत बोलत मन मोकळं झालं आणि विषय कुठून कुठवर गेला मलाच कळलं नाही। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेलवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय सद्गुरू।